2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, साक्षींवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं हायकोर्टाचं मत, 209 जणांचा झाला होता बॉम्बस्फोटात मृत्यू. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार फडणवीसांची माहिती, तर पीडितांच्या कुटुंबियांचं सोमय्यांनी गाठलं मंत्रालय. साखळी बॉम्बस्फोटातील 3 जण कारागृहाबाहेर, नागपूर कारागृहातून दोघांची तर नाशिक कारागृहातून एकाची सुटका. माणिकराव कोकाटेंचं वागणं अयोग्यच, पक्ष योग्य कारवाई करणार, सुनील तटकरेंकडून कारवाईचे संकेत, तर कोकाटेंचा राजीनामा घ्या, विरोधकांची मागणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं सभागृहातलं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाराजी व्यक्त. उद्या सकाळी 10 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोकाटे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं सूरज चव्हाण यांना भोवलं. राष्ट्रवादीच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. मारहाण प्रकरणी चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल. पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेल्या प्रफुल्ल लोढावरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप. गिरीश महाजनांसोबतचा फोटो शेअर करत राऊतांकडून सीबीआय चौकशीची मागणी, तर महाजनांकडून प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो ट्विट. त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर. 3 भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या, तर 2 भाषा भारतीय असाव्यात, तर कोणत्या भाषा शिकवायचा हा राज्याचा निर्णय, केंद्राकडून स्पष्टीकरण. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी राजीनामा दिल्याची माहिती. सुप्रीम कोर्टानं काढले ईडीचे वाभाडे, पक्षीय लढाया मतदारांमध्ये लढू द्या, तुमचा वापर होऊ देऊ नका, सरन्यायाधीश भूषण गवई यांची टिप्पणी. पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज 2 वेळा तहकूब. राजनाथ सिंगांना बोलू देता मला का नाही, राहुल गांधींचा सवाल. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची चाकूनं हत्या करण्याचा प्रयत्न. साताऱ्यातील बसप्पा पेठ परिसरातली घटना. स्थानिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं.